नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवसंजीवनी देण्याच्या दिशेनं मोठं पाऊल पडल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिलीप खैरे यांनी आज मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवनमध्ये पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित बैठकीत बोलताना खैरे यांनी पक्ष नेतृत्वानं दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आगामी काळात नाशिक जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुन्हा क्रमांक 1 वर नेण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी संघटन मजबूत करण्यावर भर देत येत्या 8 दिवसात जिल्हाभर पक्षाच्या हालचाली अधिक वेगानं सुरू होतील असं स्पष्ट केलं. तळागाळातील कार्यकर्त्यांचा आवाज वरिष्ठ नेतृत्वांपर्यंत पोहोचवणारा दुवा म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये आठवड्यातून 1 दिवस जनता दरबार भरवण्यात येणार असल्याची घोषणा खैरे यांनी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर दौरे करून पक्ष संघटना अधिक मजबूत केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझा पहिल्यापासून स्वभाव आहे की मला जरा भाषणापेक्षा तर मला सकाळी मी दाजीला विचारलं की आता मला भाषण विषय तर काय तुम्ही काय भाषण नका करू, संवाद साधा. आता आपण आपलं जोपर्यंत मी अध्यक्ष आहे तोपर्यंत आपल्याला संवाद करायचा असं बोलून आपण बोलत राहायचं. मी तुमच्याशी संवाद करणार आहे. आपल्याला हे सर्व काम करत असताना खूप रविनारायणनी जे काम पुढे गेलं गेल्या 6 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये दादा गेले, दादानंतर नाना गेले, त्यानंतर जे आपलं काम थोडंफार थांबलं होतं. तर मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो की आपलं जे थांबलेलं काम आहे ते तुम्ही गेल्या 2 दिवसापासून बघितलं असेल आणि पुढच्या 8 दिवसानंतर तुम्ही बघाल तर नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रवादी तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार. पदभार स्वीकारण्याच्या या कार्यक्रमात प्रसंगी जे पदभार स्वीकारत आहेत ते आपले सर्वांचे आदरणीय दिलीप अण्णा, सगळ्यांनी दादांची आणि नानांची आठवण या ठिकाणी काढली आणि ते योग्य आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होत त्यापासून तर आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मार्गक्रमण केले. एक सार्थ निवड मी या निवडीला म्हणेन की अण्णांचं काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलेलंच आहे की भुजबळ साहेब असतील, समीर भाऊ असतील, जे पाठीमागे जो बॅक स्टेज असेल तो संपूर्ण सांभाळण्याचं काम अण्णांनी त्या ठिकाणी आतापर्यंत केलेलं आहे. दरम्यान दिलीप खैरे यांच्या नियुक्तीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक दिवसानंतर राष्ट्रवादी भवन कार्यकर्त्यांच्या उत्साहानं गजबजून केलं होतं. न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.